हरिओम मित्रांनो, ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये या तीर्थांचं, ह्या देवांचं, या स्थानाचं फार विशेष महत्त्व आहे. आज त्र्यंबकेश्वर येथून काही अंतरावरतीच तुपादेवी फाट्याजवळ एक महादेव मंदिर आहे, एक तीर्थ आहे. आज तुम्हाला त्या ठिकाणी नेणार आहे. चाललोय आपण करपादीश्वर महादेव मंदिर, पिशाच्च मोचिनी तीर्थ, पितृतीर्थ. करपादीश्वर महादेव मंदिर. हे ठिकाणं बऱ्याचशा जणांना माहिती असतीलच, अशातले ठिकाणं नाही आहे. असं पायी इथपर्यंत यायचं आणि समोर भोलेनाथ. मित्रांनो, आज आपण आलोय करपादीश्वर महादेवाच्या सान्निध्यात. मंदिर फार भव्य नाहीये, इथं न नक्षीकाम आहे. मात्र स्थानिक परंपरेमध्ये, काही ग्रंथांमध्ये पितृशांतीसाठी आणि अंतःकरणाच्या शुद्धीसाठी या स्थानाचं, या शिवस्थानाचं फार महत्व आहे. ह्याच ठिकाणी करपादीश्वर महादेव मंदिरापासून समोर आपण बघितलं, उत्तर बाजूने गंगा वाहते. या स्थानाचं नाव आहे पितृतीर्थ. कर्मकांड प्रदीप आदी जे काही ग्रंथ आहे त्यांच्यामध्ये याच्याविषयी पिशाच्च मोचिनी तीर्थ असंही दिलेलं आहे. हेच ते तीर्थ आहे ज्याला पितृतीर्थ, पिशाच्च मोचिनी तीर्थ म्हणतात. कालांतराने इथे पितरांचे विधिविधान बंद पडलेत. मात्र पूर्वी पितरांचे पण विधिविधान इथं व्हायचे. इथून खाली उतरायला पण इथं काही व्यवस्था नाहीये. पण पुढे मागे कुंभमेळा आहे म्हणल्यावर इथं काही ना काही तर व्हायचे चान्सेस आहे. पण ह्या स्थानावर त्र्यंबकेश्वर मध्ये आल्यावर नक्की इथं जर येणं झालं तर नक्की या स्थानाचं दर्शन करा. पिशाच्च मोचिनी तीर्थाच्या सान्निध्यात करपादीश्वर महादेव ज्यांना शांती मिळत नाही त्यांच्यासाठी ही जागा म्हणजे महादेवाची करुणा आहे. जय त्र्यंबकराज, हर हर महादेव.